शेजाऱ्यांना सुद्धा गुरुला अपॉइंटमेंट दिलेली असं सांगितलं. मग त्यांनी विचारलं त्यांचा विषय कुठला, तर इंग्लिश. नाव काय, रामगाव. एकच वेळा माझी पाकिस्तानची भेट झाली होती ज्यावेळी ते अष्टावी पवित्र प्राचार्य होते आणि मी तिथं त्यांच्यामधील एका प्राध्यापकाला व्याख्यानासाठी माझ्या शाळेमध्ये म्हणजे दुधगावच्या शाळेत नेण्यासाठी आले होते आणि त्यांच्याबरोबर केबिनमध्ये मी बसलो. त्यांचे तासावर होते. ते तास संपल्यानंतर तुमच्याबरोबर येतील तोपर्यंत बसा म्हणजे तिथे चहा वगैरे घेतला. त्या 10 मिनिटात मी एवढा इम्प्रेस झालो की तुम्हाला अनुभव आहे त्यांचं बोलणं म्हणजे मराठी जरी बोलला लागलं तरी इंग्रजी बोलायचं हे प्रोनाउन्सिएशन जे आहे ते त्याच्यातून प्रभावी झालं आणि बराच वेळ बोलत बसलो आणि त्याच्यानंतर त्या प्राध्यापकांना मी घेऊन गेलो. तेवढीच एक भेट होती 20 मिनिटाची. त्याच्यावर पाटील सरांनी भुजबळ सरांना सांगितलं की त्यांना तिकडे घेऊ आपण आणि या मॅडमना तिकडे पाठवू. अशा रीतीने अपघाताला मी सावळत लागलो. पण अपघात सुद्धा हा एवढा सुखद होता की पुढची 10 वर्ष इट वॉज अ गोल्डन एरा इन माय लाईफ. माझ्या आयुष्यातला हा सुवर्ण काळ होता. कारण इतकं अनुभवायला मिळालं, इतकं शिकायला मिळालं, इतकी चांगली संगत मिळाली. ही सर्व हे शिक्षक जे होते ते सर्व सिनियर होते, हे सर्वात ज्युनियर होते. आणि विवेकानंद एका ठिकाणी सांगतात शो मी युअर कंपनी आय विल टेल युअर फ्युचर. तुम्ही मला तुमचे मित्र सांगा, तुमचं भविष्य मी आता सांगतो. माझं फ्युचर ब्राईट होतं हे त्यावेळेला मला कळालं. कारण मला इतकं एवढीच मी लाख बरोबर केली सत्यात केली. माझ्याकडे असं बघायला लागलं त्याला वाटतं तू हुशार मला निबंधात काही ज्ञान नव्हतं पण गाण्यात मात्र होतो मला टिचून दाखवली होती. परत माझ्याकडे यायला लागलं पण आपला संपर्क जो होता निलेशचा संपर्क होता तो सरांचा आणि विजयचा असा संपर्क झाला. त्याच्यानंतर तुमच्या ते काय असेल प्रसादचा मला जास्त संपर्क आला नाही तर भाग्यश्री माझी चांगली विद्यार्थी ती प्रियांका असेल, त्याचे संकेत असतील, अक्षय असेल, आरती असेल, ते माझे विद्यार्थी चांगल्या प्रकारे माझ्या अजून पूर्ण आहेत, अजून माझ्याशी संपर्कात आहे. त्यानंतर हा शीतल माळी याने पण असा हा पदार्थ होता सर तुमची व्याकरणाची मुळे मला पाहिजे आणि करणार काय त्याने मला माहित होतं तो काय करणार आहे नाही मला होईल पाहिजे. तर 15 दिवसात माझी वही उत्पन्न काढून मला परत आणली. संपर्क किंवा पाठीमागून येणारी मुलं जी होती ती तुमच्या घरातली तुमच्या पैकीच होती. आणि बॅच म्हटला तर सगळेच काही सारखे नसतात. जसे आता निलेश होती किंवा विजय होता किंवा आपण बाकी प्रसाद मोरे होते, अजय मोरे होते. अजय मोरेचा भाऊ ज्याला आम्ही प्रिन्स म्हणत होतो संजय मोरे. त्याच्यानंतर येणवाडीचे बरेचसे मोरे, प्रदीप मोरे असेल, राजू मोरे असेल, सगळे मोरे. आता आमचे प्राध्यापक शिवाजी देशमुख ते मगाशी पण मला म्हणजे प्राध्यापक म्हणून तर ते त्यांचे दुर्गाचे नितीन देशमुख असेल, योगी देशमुख असेल किंवा बरेचसे विद्यार्थी असेल, विशाल पवार असेल, हे सगळे विद्यार्थी एवढे प्रमोट झाले आणि त्यामुळे इथून जाताना प्रमोशन घेऊन जाताना सुद्धा मला जाऊच नको वाटलं. कारण इथं याला शिकवणे जास्त महत्वाचं नव्हतं, याला एका ठिकाणी बसवून ठेवणं महत्वाचं ते अवघड होतं. ते सतत मला म्हणायचे हे पोरं पहिल्यांदा वर्गातच येत नाही पण कशी येत नाही बघूया. हे शिकवण्यावर जास्त भरत दिला ते बसतील कशी एका ठिकाणी त्यासाठी ते जागेवर कसे फिरून राहतील त्यासाठी मला भरपूर वाचावं लागेल. हे पुस्तक जास्त शिकवलं नाही कारण पुस्तक वाचून सुद्धा कळते काय शिकवली गरज असते. पण त्या पुस्तकाच्या संदर्भानं अजून तुम्हाला जी माहिती माझ्याकडे मी वाचत गेलो आणि त्याच्यामुळे मी माझा मी समजलो होतो. आणि ही समृद्धता जी आहे की विद्यार्थी आपल्याला देत असतात म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा बरंच शिकवता येतात. मागच्या गेटमध्ये जरा मी उदाहरण दिलं होतं संकेतच्या त्या मला एकदा व्हॉट्सअपवर जोक पाठवलं. शिक्षकाला सुद्धा जोक पाठवलं लागलं कारण आम्ही एवढं मैत्रिणी सोबत आम्ही मला एक जोक पाठवला तेवढ्या वर्गात इंग्रजीचा तास होता आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारलं ऍक्टिव्ह व्हॉइसचं एक वाक्य सांग आणि पॅसिव्ह व्हॉइसचं एक वाक्य सांग.
कर्तरी प्रयोगाचा एक वाक्य सांग आणि कर्मणी प्रयोगाचा एक वाक्य सांग आणि विद्यार्थ्यांना उत्तर दिलं ते मस्त मस्त दोन आहे मेरे दिल का ले गईचे ऍक्टिव्ह व्हायचं आहे मेरे दिल का ले गईचे ते मस्त मस्त दोन तू सोपा आहे बघा त्या लिहिणाऱ्याला सुद्धा ऍक्टिव्ह पण पॅसिव्ह काय पण हे शोधत नाही करत मी आज कुठल्याही वर्गात गेलो की हे उदाहरण देतो ऍक्टिव्ह पॅसिव्हची उदाहरण मला तुमचं सत्य आठवतो तोही मला शिकवून गेला पण आमच्या आठवणी तुमच्यापेक्षा तर जास्त बाहेर मुलं सर तर रिटायरमेंटचा कार्यक्रम आला होता म्हणजे एका महिन्यात रिटायर होणार होती 2 महिन्यात म्हणून त्यांच्याकडे 10वीचा वर्ग सुरू होती 6वीचा वर्ग एक दिला आणि त्या 6वीच्या वर्गाला आतून मांडलं तातून येतो त्यातून मांडलं पण बघायला असे शिकली करणार पेपर तपास करतो सर आणि पेपर मध्ये जर 0 मार्क्स पडले तिला त्याच्या शून्याच्या आधीकडे घेऊन गेलं आणि तिला 10 किलो गेले आणि पेपरची मार्क उतरताना सरांच्या लक्षात आली की 10 किलो 0 मार्क पडला आपल्याला 10 पडतील का त्याला माहिती होतं कॉन्फिडन्स असतोच की विद्यार्थ्यांबद्दल जसं विद्यार्थ्यांनी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कसं सांगितलं आणि तुमच्या आग्रहात इथं आलो तसं काही विद्यार्थ्यांनी काय केलं आपण काही शिक्षकांना सांगितलं सर आम्ही आढळमध्ये गेले झालं असं झालं तसं झालं आम्ही स्वतः विमान तयार केले आणि त्याचं उद्घाटन केली गेले विचारायचे वाटलं बघा आणि उद्घाटन वगैरे झालं निर्माण जाऊन बसल्यानंतर याला वाटलं फक्त खाली टॅन मारले तर आपलं फोटो सेशन होईल आपल्याला खाली उत्तर देईल कोणी जर नंतर जाहीर केलं की आता विमान टेक ऑफ करणार आहे पण सगळे शिक्षक खाली उतरले आणि एक तेवढा शिक्षक तसाच वाचला खाली उतरलेले म्हणजे अरे हे विमान म्हणते आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केले म्हटल्यानंतर वर जाऊन येईल का तू आग्रह बसलाय तेवढा आग बसलेले शांतपणे सांगितलं अरे हे आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलं हे टेकअपच होणार नाही असा पूर्ण कॉन्फिडन्स त्याने काय केलं त्यांच्या स्टाईल मध्ये आता जसे बोलले असंच आपण जवळ घेतलं आणि प्रेमानं सांगितलं पण प्रेमाची भाषा समजली तर आपण माहीत असावं नाही मी नाहीच केलं म्हणलं पण तरी चापे मारले त्याला चापे मारल्यानंतर वरच्या वर्गात होतं की जिना उठून खाली आलं आगे आलं तिकडच गेलं थांबलं नाही आणि त्यावेळेला वातावरण खराब होतं रेडीमेड असल्यामुळं मुलाचं त्याच्या वाटोवाट खाली नव्हतं काय झालं म्हणजे असं असं चुकून झाले आणि आवडली होती रिटर्न पुन्हा महिन्याला जातात हे काही प्रॉब्लेम झाला तर काय व्हायचं मला खूप कॉन्फिडन्स होता की काही गुण येत नाही ते निवांत देणारा पण आणि 2 तासांना आलं म्हणले मग अरे आपण कसं काय नसतं मोठं येत असतो आपण म्हणायचं सेल्स ऑफ ह्युमर असा होता की त्याला जर गायडन्स मिळाला असता तर चांगलं लेखक झाला असतो तिथं आम्ही वृक्षारोपणाची दिंडी घेऊन चाललो होतो आणि मराठी शाळेचे आपले संबंध असं होते त्यावेळेला त्यामुळे आम्ही इथून जाताना मोठे होते आता मुलांच्या मी 6वी वगैरे पहिलेच वर्ष आणि माझा रोड घेऊन चाललो होते दुसरी पाठी वाटी शिकवून होते आणि ते माझ्याकडे आले आणि ते माझ्याकडे म्हणजे काय झालं मला काय शिकवून आणले होते काय शिकवून आणले तर त्यांच्या हातात बोर्ड दिली होती त्या बोर्डवरती त्या घोषणा होत्या घोषणावर असं म्हणलं आणि त्या घोषणेची घोषणा अशी होती कावळा करतो काव काव एक तरी काव पण ह्या वाक्याला सगळ्या मुलांना प्रत्यक्ष गाठून सांगितलं होतं मी जशी घोषणा सांगितलं आणि तो घोषणा देण्यात आली की कावळा करतो काव काव मराठी शाळेला चाव चाव म्हणून त्याचा वर्ग नववीला मी घेतला मी काही त्याला चांगलं शिकवलं असं नाही पण त्याचं चुकीचं असं असं मी मागणी केली शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल मला असं